पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार 2009च्या शेवटच्या रात्री 2010 सालच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा घेऊन आलोय अफलातून अभिनयाची जुगलबंदी. बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. तुम्हाला सगळ्यांना आमच्या टीम कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि आपल्या ऍक्टर्सना मोटिवेट करण्यासाठी आपले मेगा स्टार जजेस तयार आहेत. वेलकम महेश दा. वेलकम सुप्रिया मॅम. आणि आपले 8 ऍक्टर्स सुद्धा त्यांचे दमदार परफॉर्मन्सेस देण्यासाठी तयार आहेत. अनिकेत, आज रात्री ना नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे म्हणून खूप आनंद होतोय, पण थोडंसं वाईट पण वाटतंय. का? अरे, आपल्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्या या बॅकपायपर महाराष्ट्राच्या सुपरस्टारचं पहिलं एलिमिनेशन होणार आहे. म्हणजे 8 ऍक्टर्स पैकी 2 ऍक्टर्सना निरोप द्यावा लागणार आहे. तर आज 31 डिसेंबरची रात्र म्हणून आपण आपल्या ऍक्टर्सना 31 डिसेंबर हीच थीम दिली आहे. ओ, आणि 2 ऍक्टर्स मिळून इथे या स्टेजवर एक दमदार परफॉर्मन्स देणार आहेत. त्यांना दिलेले स्टार्स म्हणजेच त्यांचे मार्क्स जजेस आता दाखवणार नाहीयेत. मग सगळ्यांची टोटल करून एपिसोडच्या शेवटी सांगितलं जाणार आहे. चला तर मग स्वागत करूया आजच्या आपल्या पहिल्या जोडीचं, निखिल आणि स्नेहाचं. अनिकेत, अरे किती पसारा घालून ठेवलाय सगळीकडे. सुट्टीच्या दिवशी मला आवरायला लागतं सगळं. आता हे बघ. ते राहू दे ग. यामो ऐक ना, हा बोल. मी 3-4 दिवस सुट्टी टाकायचा विचार करतोय. कशाला? 31st सेलिब्रेट करायला आपण बाहेर जाऊ कुठेतरी. अनिकेत, अरे बॉसनी मला नवीन प्रोजेक्टच्या डेडलाईन्स दिल्यात, प्रेझेंटेशन्स बनवायची आहेत, खूप काम आहे अनिकेत. कधीतरी माझ्यासाठी वेळ काढ. ए नाही, आता माझ्या हातात काहीच नाही अनिकेत, प्लीज. कम ऑन यार राबू, मी केवढं प्लॅनिंग केलंय. म्हणजे बघा, आपण 31st सेलिब्रेट करायला स्वित्झर्लंड, हॉलंड, थायलंड नाहीतर एखाद्या आयलंड वरती जायचं. अनिकेत, तू खरं बोलतोयस? येस. नाही म्हणजे डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? अजून तरी आहे. वाव, अमेझिंग. म्हणजे तू हे मला आता सांगतोयस? अगं, एक काम कर, तू तुझ्या मित्रांना फोन कर, मी माझ्या मैत्रिणींना फोन करते, मी आईला फोन करते, तुझ्या बाबांना मी फोन करतो, आपल्या आई बाबांना बोलू, शेजारच्या परांजपे काकूंना बोलू, सगळ्यांना घेऊन जाऊ ना. बरोबर? अरे कम ऑन डार्लिंग. आपल्या लग्नाला जेमतेम 1 वर्ष पूर्ण झालंय. या वर्षभरात तू तुझ्या जॉब मध्ये बिझी होती, मी माझ्या कामाच्या व्यापात होतो. आपण आपल्याला असा वेळ काढलेलाच नाही ग अजून. म्हणून म्हणतोय फक्त दोघं जाऊ प्लीज. सॉरी अनिकेत, ठरलं, डन. आपण दोघंच जायचं, फक्त तू आणि मी. अगं पण तुझा तो बॉस. तो बॉस गेला रे खड्ड्यात. जाऊ दे खड्ड्यात. आणि हा, स्वित्झर्लंडला जाऊन काय करायचं? तसं करायचं बरंच काही. हा, सेलिब्रेशन. ए नको 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 नको. नाहीतर आपण स्वित्झर्लंड हॉलंड कॅन्सल करू, एक मोठं क्रूज बुक करू फक्त दोघांसाठी. टायटॅनिक सारखं. येस, करेक्ट. We are the best couple in the world. Every night in my dreams I see you, I feel you. La 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 la. ए अमू अमू, अगं अख्खं क्रूज फक्त दोघांसाठी बुक करायचं म्हणजे फार खर्चिक होतं ग हे. हो रे, यार बजेटचा विचारच नाही केला मी. खरंच तो विचारच नाही केला आपण. शिट या. आणि काय, डोंट वरी, क्रूज कॅन्सल. आपण एक काम करूया, आपण गोव्याला जाऊया. म्हणजे बघ ना, नुकताच ख्रिसमस पण झालेला असेल आणि मग 31st पूर्ण वीक गोव्यामध्ये धमाल असते. नॉट बॅड. ए अमू, आपण गोव्यात गेलो ना की पेनी पिऊयात थोडीशी. चालेल. आणि मस्त पैकी आपण गोव्याच्या बीच वरती, कलंगूट बीच वरती फिरायला जाऊ. गोव्याच्या बीच वर गेल्यानंतर काय मजा येईल नाही. सिरियसली असं बेबे. हे काय? अगं नाही, ते बीच बीच कॅन्सल. आता हम दोनों के बीच में कोणी नाही. आपल्या दोघांच्या मध्ये कोणीच येणार नाहीये आणि मी बीच वर गेलो ना तरी कोणाकडे बघणारच नाही. अनिकेत, विश्वासच नाही राहू तुला. शपथ, खोटं नाही बोलत.
मी बीचवर गेलो ना की कोणाकडे बघणारच नाही. अनिकेत हे बघ, हे पण सांगताना तू तिकडेच बघतोयस. ते काही नाही. गोवा गोवा कॅन्सल. आपण माथेरानला जाऊया. माथेरानला हो. नको, माथेरानला नको. तिकडे माकडं असतात. तिकडे पण असतात. हो. हे मी तर ना आई ग. हे अमू, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? काय रे? अगं आपण स्वित्झर्लंड, गोवा, माथेरानला न जाता सुद्धा दोघं घरातच किती एन्जॉय करतोय नाही? हो रे. म्हणजे बघ ना, ते स्वित्झर्लंड नको, ते क्रूजचं हेवी बजेट नको, हो ना. तो गोव्याचं बीच नको, हा. आणि माथेरानची माकडं नको. तू पण ना. ठरलं, आपण 31st घरीच सेलिब्रेट करायचं. फक्त तू आणि मी. हॅपी न्यू इयर. खूपच क्यूट परफॉर्मन्स होता. चला विचारूया जजेसना की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. सुप्रिया मॅम, चांगलं केलं तुम्ही. जर का खरोखरच तुम्ही दोघांनी एकमेकांशी जर का हे खरंच कॉन्व्हर्सेशन असं असेल तर थोडीशी ह्याच्यातली कृत्रिमता कमी व्हायला पाहिजे. मधल्या इंटरॅक्शन असतात ना, मधल्या जागा असतात ना, निशब्द परफॉर्मन्सनी भरून काढू शकता. तर तसा तुम्ही प्रयत्न करा. हा, छान झाला परफॉर्मन्स. गुड. महेश आवडला, मला नॅचरल वाटला. सुप्रिया म्हणते तसं, म्हणजे जर असं एक पिच कमी लावला असत ना, इट कुड हॅव बीन अ ब्रिलियंट परफॉर्मन्स. मॅम विचारू शकतो का तुमची बर्थ डेट काय? माझी हा, 16 ऑगस्ट. आणि महेश सर तुमची? 16 ऑगस्ट. खरंच 16 ऑगस्ट. दोन्ही जजेसची एकच बर्थडे बर्थडे. 16 ऑगस्ट. हो, सुपर. That's really sweet. या गोष्टीसाठी म्हणजे या दोन मेगा स्टार्स मधली ही आणखी एक खूप मोठी सिमिलॅरिटी आहे. सो तुम्हाला पुढच्या परफॉर्मन्सेस साठी शुभेच्छा. थँक्यू अमू, थँक्यू आणि Backpiper महाराष्ट्राचा सुपरस्टार.